त्या ठिकाणी आपले गटतट सगळं बाजूला ठेवून आपण या सहकार्यांना निवडून आणावं ह्या भावनेतनं आम्ही पुढे येतोय. अभिजित पाटील यांनी मैत्री पुढे केला आहे, अनेक जण टाळी द्यायला पुढे असणार आहे, सगळ्यात अगोदर टाळी द्यायला कोण असेल? जे माझ्याकडे 2 हात आहेत, त्यामुळं ज्याची टाळी लवकर येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या बरोबरच्या सहकार्याला संधी मिळेल आणि सन्मानानं त्याला त्या ठिकाणी सभागृहात जाता येईल अशी भूमिका आम्ही घेऊ. आत्ताच बोलताना की विठ्ठलचे जे बिलाचा संदर्भ आहे बिलाच्या अनुषंगाने सांगितले 500 रुपये हाता मागे ठेवला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका हाता मागे ठेवला आहे. विठ्ठलच्या राजकारणाच्या माध्यमातून जिल्हा परिषद गणित कसं जुळणार आहे? विठ्ठल कारखाना हा त्या ठिकाणी या तालुक्याचा मानबिंदू आहे, राजवाडा आहे आणि विठ्ठल कारखान्याच्याच भोवतीनं आजपर्यंत राजकारण झालं आहे. त्यामुळे विठ्ठल कारखान्याच्याला सोडून किंवा विठ्ठल कारखान्याच्या काम करत असणाऱ्या संचालक मंडळाला आणि त्या विठ्ठल कारखान्याच्या पार्टीला सोडून तालुक्यात कोणीही राजकारण करू शकणार नाही. त्यामुळं पुढच्या निवडणुका ह्या विठ्ठल कारखान्याच्या आणि जी आज आम्ही त्या ठिकाणी आपण बघितलं असेल विठ्ठल कारखान्याच्या जीवावर तर आहे. आज विधानसभेमध्ये देखील मला संधी मिळाली. आज चळेगाव जरी मोहोळ मतदारसंघात येत असेल तरी या चळेगावातली कमीत कमी 200 लोक त्या ठिकाणी माढा मतदारसंघात जाऊन माझा प्रचार करत होती आणि मग पण संपूर्ण तालुक्यानं त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला आहे. आणि मग या लोकांना ज्यांनी माझी सुरुवात केली त्यांना कायम सोबत घेऊन पुढच्या सगळ्या निवडणुकामध्ये आम्ही विजयी गुलाल उधळणार. या सगळ्यांमध्ये विठ्ठल परिवार पुन्हा एकीची संधी एकीचा नारा पुन्हा या ठिकाणी जाणार आहे. आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ही निवडणूक ही माझी तुमची नेत्यांची नाही तर ज्यांनी आपल्यासाठी आबदले त्या सहकार्यांची आहे. तर त्या सहकार्यांना आपण संधी देण्यासाठी आपले गट तट पक्ष पार्टी सगळं बाजूला ठेवून आपण एकसंघ येऊन ही निवडणूक सगळ्यांना संधी मिळेल आणि विजयाच्या दिशेनं जाईल यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. माझा पुढाकार आहे. आपण